असं प्रशासन आहे. आणि जेव्हा तो नंतर आम्हाला सांगायला लागला त्या पीएसआय समोर, तर समोर येऊन त्याचं तोंड दाबून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो काय रे काय असं कोण करतो? जेव्हा तो खरा छोटा मुलगा खरा बोलतो तर त्याचं तोंड दाबण्यात येत होतं. मी त्या नालायकाचा हात खाली केला तरी त्याची एवढी हिंमत, माझ्या अंगावर याची हिंमत. असं कोणता तुम्ही असाय ना म्हणा नालायकाला. सोबत सगळे ते अरबळत होते, ओरडत होते, सगळं करत होते. अरबळले पोरं रात्री झोपेत. परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे छायामाळीचं घर म्हणजे माझा मामा माझ्या घरी आला होता. 11:30ची वेळ होती. माझा मामा आमच्या घरी आला होता. मी माझ्या मामाला डोळ्यांनी जाताना पाहिलं माझ्या समोरून होती. आणि त्या बाया एकट्या बाहेर उभ्या होत्या. माझ्या वडिलांचा नेहमी स्वभाव आहे, कधी कोणाचं दुखलं खुपलं काही झालं पोलीस असली माझे वडील नेहमी समोर येऊन विचारतात आणि विचारपूस करतात. तर त्यांनी सहज विचारपूस केली की काय सर काय झालं, कारण की प्रत्येक छत्रपती संभाजीनगर पूर्ण शहरामधले तालुक्यामधले प्रत्येक पोलीस माझ्या पप्पांना ओळखतो आणि सर्वांना माझे वडील कसे आहेत हे माहिती आहे. त्यांना माहित होतं माझे वडील कोण आहे काय आहे. त्यांनी फक्त सरळ विचारलं सर काय झालं, कशासाठी आले तुम्ही. तर त्यांना असं झालं तुम्ही कोण आम्हाला विचारले, आम्ही ज्याचं वॉरंट काढले तर तुमच्या घरात लपलंय का. डायरेक्ट असे बोलायला लागले. म्हणे तुमच्यावर आता कारवाई करतो, तुमच्यावर केस करतो. माझे वडील म्हणे थांबा असं काही नाही, तुमचं जे म्हणणं आहे मी तुम्हाला मदत करतो. मी माझ्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जो कोणता तुम्हाला जो ज्याच्यावर वॉरंटी नाही त्याला शोधायचं मी तुम्हाला मदत करतो. मग म्हणे नाही त्यांना असं झालं की नाही तुम्ही कोणाला सांगा तुमचं काय म्हणे तुमचं याच्यात काम येत नाही, तुम्ही दखलबाजी करायची नाही. आणि माझ्या वडिलांना म्हणे आता तुम्हाला पोलीस स्टेशनला येतो. माझे पप्पा म्हणे नाही मी येतो थांब माझा फोन घेऊन येतो घरून. तर माझे पप्पा फोन घरी घेऊन यायला निघाले तर स्कूटीवर बसत होते तर त्यांनी माझ्या पप्पाच्या स्कूटीला कारनी डायरेक्ट ठोकून दिलं. अरे केलेलं होतं. नंतर माझे वडील म्हणे ठीक आहे मी चालत येतो, माझं घर पायी अंतरावर, मी माझ्या बायकोला आणि फोन घेऊन येतो, मग जिथं जायचं तिथं जाऊ. माझे वडील माझ्या घराच्या सरळ रस्त्याने आम्ही माझ्या आईला कोणीतरी फोन मागवला, माझ्या वडिलांनीच फोन मागवला. एक मुलगा फोन घ्यायला आला, मी फोन द्यायला दारात उभी होती, गेटवर उभी होती. तेवढ्यात सरळ नजरेत माझे वडील सरळ रस्त्याने उभे होते, येतच होते. तेवढ्यात तिकडून त्या पोलिसांची जे काही टोळी होती, पोलिसांच्या सोबतची का स्कॉर्पिओ वाली टोळी आणि पोलीस त्यांनी डायरेक्ट माझ्या पप्पांना घेरात घेतलं. माझ्या पप्पांना फोन सुद्धा घ्यायला येऊ दिला नाही. माझी मम्मी आम्ही बघत होतो, आम्हाला कळालं नाही दुरून की नेमकी हे चालू काय. तेवढ्यात माझ्या पप्पांना फडफडाट नेलं आणि आम्ही जेव्हा बघितलं की नाही माझे वडील आहे, माझ्या मामाच्या मुलांनी जेव्हा सांगितलं दुरून ओरडत आला की आत्तू माझे मामांना नेताय, तेव्हा आम्हाला कळलं की दुसरं कोणी नाही तर माझ्या वडिलांनाच नेताय. तेव्हा आम्ही पळत गेलो. पळत जेव्हा गेलो तोपर्यंत बघितलं माझ्या पप्पांना पांढऱ्या गाडीतून बळजबरी कोंबत होते, तिथून जात नव्हते तर दुसऱ्या तिथून काढले आणि स्कॉर्पिओ मध्ये घालत होते. तोपर्यंत माझी बहीण पोहोचली. त्यांनी त्याच्यामध्ये तोपर्यंत टाकलं, पटकन दार लावलं. माझी बहीण पोहोचली तर तिने हात टाकला दारामध्ये. हात टाकला तर तशीच गाडी पुढे नेत होती. माझ्या आईने टाकला. मग मी पुढे आले तोपर्यंत त्यांचं मारून कुटून त्यांचे हातपाय दाबून गाडीत ठेवलं होतं. माझे वडील आहे ना श्वास घेता खिडकीतून म्हणत होते आम्हाला माझ्या बहिणीने हे बघितलं. आणि हे सर्व चालू असताना पीएसआय स्वतः तिथं उभे होते, बघत होते. ते जे नागरगोचे पीएसआय स्वतः तिथे उभे होते आणि बघत होते. जर त्यांचा याच्यात सामील नसता, जर त्यांनी असं केलं नसतं, त्यांनी स्वतः त्यांना मारायला लावलं. त्या पीएसआयनेच आहे ना मारायला लावलं माझ्या बाबाला. आम्ही बघितलं. नंतर जेव्हा माझ्या वडिलांना बाहेर काढलं तोपर्यंत त्यांनी ना श्वास गुदमरून त्या पूर्ण काळ्या गाडीतून मान खाली टाकून दिलेली होती. तेव्हा आम्ही दवाखान्यात नेण्यासाठी जेव्हा मागणी करतो की ठीक आहे तुमचं काही असो पण पहिले फर्स्ट एड ट्रीटमेंट माझ्या वडिलांना तुम्ही निदान गाडीत तरी न्या. तर ते गाडीत द्यायला तयारी डायरेक्ट म्हटले की हे आमचं काम नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आमची गाडी त्याच्यासाठी नाही. खुशाल उभे होते. ही कोणते हे कसे पोलीस आहे की तुम्ही फर्स्ट ड्युटी तुमची माणुसकी तुमची सेवा करत नाही. काय शपथ घेतली होती की तुम्ही जनतेची सेवा करणार. तुम्ही दवाखान्यात 4 कोसावर नेऊ नाही शकत गाडीवर म्हणता ही आमची जबाबदारी नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. माझा बाप तिथंच तडफडत मेला. आणि जेव्हा त्यांना कळालं आम्ही त्या पीएसआयची स्वतः असं बघू लागलो, व्हिडिओ काढू लागलो. त्या पीएसआयनी स्वतः आमची व्हिडिओ काढली. आम्ही म्हटलं काढा. ते म्हणे बघा काय बिघडवा म्हणे माझा. मी पीएसआय नागरगोचे, माझा कोणी पकडा करणार होतो नाही असं काही पण
माझ्या वडिलांबद्दल चुकीची माहिती पसरून तुम्ही मॅटर दाबवण्याचा प्रयत्न करू नका आणि सर्रास पूर्ण मॅटर दाबवण्याचा